नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला, ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं. तर थंबनेल तुम्ही वाचलं असेल. सुरुवातीचं लेक्चर चालू करण्याआधी तुम्ही ज्याचं लेक्चर अटेंड करताय ते आहे अंकगणित. काय बाळांनो? अंकगणित. अंकगणित अंकगणित म्हणजेच काय की याला इंग्रजीमध्ये म्हणतात QA, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. बरोबर. मग अंकगणिताची सुरुवात करायची कुठून? तर कुठून करायची माहिती आहे का तुम्हाला? सगळ्यात पहिले मला एक सांगा की गणितामध्ये हे जे गणित आहे, कोणतंही गणित असू द्या, ज्याच्यामध्ये काय महत्वाचे असतात? अंक. काय महत्वाचे असतात? अंक. मला सांगा, जगामध्ये किती अंक आहे बाळांनो? अंक किती आहे? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. सर, जगामध्ये एकूण 10 अंक आहेत. किती अंक आहेत? 10 अंक आहेत. म्हणजे जगामध्ये एकूण 10 अंक आहे सर. मग या अंकावरच पूर्ण गणित असतं. जगामध्ये एकूण 10 अंक आहे. मग आता जर मी म्हणलं की हे जे अंक आहे, तर बघा, समजा मी इथं लिहिलंय किती अंक? किती अंक म्हणताय तुम्ही? जगामध्ये किती अंक आहे सर? 10 अंक, बरोबर. मग आता समजा 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे काय झालेत? हे झालेत अंक. हे काय झालेत? अंक. बरोबर. म्हणजे जर मी इथं 2 लिहिलं आणि 2 सोबत 4 लिहिले तर ही झाली संख्या. ही काय झाली? संख्या. एकेरी लिहिलं तर ते अंक, जोडीनं लिहिलं तर ती संख्या. हे जोडीनं तुम्ही लिहिलंय. कशाने लिहिलंय? जोडीनं लिहिलंय. म्हणजे जोडीनं ही संख्या झाली. मग किती अंकी? 2 अंकी. किती अंकी? 2 अंकी. जर मी अजून संख्या लिहिली 4, 5, 2 किती अंकी? 3 अंकी. अजून एक संख्या लिहिली 5, 4, 3, 2, 8 किती अंकी आहे? 5 अंकी. बरोबर आहे. म्हणजेच काय कळालं की जगामध्ये ज्या संख्या आहेत, जगामध्ये संख्या कितीही अंकापर्यंत आपण लिहू शकतो. जगामध्ये ज्या संख्या आहेत ना, त्या कितीही अंकापर्यंत आपण लिहू शकतो. म्हणजे कमीत कमी 1 अंकी, जास्त 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी, कितीही अंकापर्यंत आपण संख्या लिहू शकतो. आता ज्या संख्या आहेत ना, कोणत्या? याचे तुम्हाला मी संख्या सांगतोय, याचे किती रूप असतात माहिती का? याचे रूप असतात बघा 2. संख्या, जसं नाण्याच्या 2 बाजू ना, तसं संख्याचे 2 रूप. एक रूप आहे धनात्मक, दुसरं रूप आहे ऋणात्मक. एक रूप आहे धनात्मक, दुसरं रूप आहे ऋणात्मक. म्हणजेच काय की याचा अर्थ असा, जर मी इथं 20 लिहिलं, या 20च्या अलीकडे कोणतं चिन्ह आहे का? नाहीये ना. म्हणजे 20 ही काय झाली? धन झाली. काय झाली? धन. जसं नाण्याला 2 बाजू, एक छापा एक काटा, तसंच एक धनात्मक एक काय? ऋणात्मक. ही झाली धन. आणि हीच 20 इथं लिहिली, फक्त चिन्ह मायनस लिहिलं, ही काय झाली? ऋण. ही काय झाली? ऋण. एक धनात्मक, दुसरी काय? ऋणात्मक. एक धनात्मक, दुसरी काय? ऋणात्मक. म्हणजे जगामध्ये संख्याचे 2 रूप, एक धनात्मक आहे, दुसरं काय आहे? ऋणात्मक आहे. बरोबर. तसंच आता पुढे संख्याचे 2 रूप आहे सर. मग अजून काय सांगू शकतो आपण संख्याबद्दल? तर संख्या या कमीत कमी 1 अंकाची असते, जास्तीत जास्त किती अंकाची असू शकते. हे झालं संख्याचा विषय. मग आता राहिलं संख्या वाचन. संख्या वाचन, संख्या लिखाण कसं असतं बघा. आता सगळ्यात महत्वाचं आहे संख्या लिखाण.
संख्या लिखाण. मग संख्या लिखाण किती प्रकारात आहे? 2. एक काय? 3 प्रकारात आहे. किती प्रकारात आहे? 3. म्हणजेच काय, संख्या लिहित असताना आपण 3 प्रकारात लिहितो. एक आहे देवनागरी, दुसरी आहे इंग्रजी आणि तिसरी आहे रोमन. कोणती आहे? रोमन. म्हणजे याचा अर्थ संख्या या 2 प्रकाराच्या आहेत. एक धनात्मक आहे, दुसरी ऋणात्मक आहे. संख्या लिखाण 3 प्रकारचे: देवनागरी, इंग्रजी, रोमन. काय अर्थ आहे सर याचा? वेगवेगळं समजून घेऊ. जर मी देवनागरी बोलतोय, काय बोलतोय? देवनागरी. कसं? तर बघा, देवनागरी. चलो नेक्स्ट पेज वरती घेऊया, काय अडचण नाही. देवनागरी. देवनागरी म्हणजे 1 2 3 4 4 5 6 7 8. म्हणजे मराठीमध्ये लिहायचं. कशात लिहायचं? मराठीत. आणि इंग्रजी, इंग्रजी सगळ्यांना माहितीच आहे. इंग्रजी कसं असतं? 1 2 3 4 5 6 7 8 9. बरोबर. रोमन, भाई रोमन में क्या होता है? याला आय म्हणतात, याला डबल आय म्हणतात, याला ट्रिपल आय म्हणतात, याला आय व्ही म्हणतात, याला व्ही म्हणतात. बरोबर आहे का? म्हणजे संख्या लिखाण 3 प्रकारात आहे. एक देवनागरी, दुसरं इंग्रजी, तिसरं काय? रोमन. तिसरं काय? रोमन. बरोबर. मग सर आपण काय बघितलं? संख्येचे 2 रूप, संख्या लिखाणाचे 3 रूप. आता संख्या वाचन असतं. काय असतं? संख्या वाचन. संख्या वाचन म्हणजेच काय? तर बघा, संख्या वाचन एक आहे भारतीय आणि संख्या वाचन एक आहे भारतीय आणि दुसरं आहे इंटरनॅशनल, ज्याला काय म्हणतात? आंतरराष्ट्रीय. आंतरराष्ट्रीय आपल्या कामाचं नाही. मिलियन, ट्रिलियन, बिलियन, 100K, 200K जे तुम्ही फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती बघता ना, आंतरराष्ट्रीयचा विषय. आपल्या कामाचं आहे भारतीय. मग भारतीय संख्या पद्धतीत संख्या वाचन कसं आहे? जर मी इथं लिहिलं 1 तर तुम्ही याला म्हणणार 1. जर मी इथं लिहिलं 1 2 4 5 8 3 7. बरोबर आहे. वाचन कसं? तर सगळ्यात सुरुवातीचं हे असतं एकक स्थान, नंतर असतं दशक स्थान, नंतर असतं शतक स्थान. ते स्थानिक किमतीत, दर्शनी किमतीत आपण बघूया. पण सगळ्यात महत्वाचं आहे की भारतीय संख्या पद्धतीत संख्या वाचन कसं असतं? तर उजवीकडून 3 अंक सोडायचे. किती अंक सोडायचे? 3 अंक. म्हणजे उजवीकडून 3 अंक सोडायचे, झाला 837. परत 2 अंक सोडायचे आणि 3 2 2 चा फॉर्मॅट ठेवायचा. उजवीकडून 3 अंक, परत 2 अंक, परत 2 अंक. मग हा फॉर्मॅट ठेवल्यावरती वाचन कसं होतं? तर एकक, दशक, शतक, हजार ते स्थानिक किमतीत आपण शिकणार आहे. पण सध्या मी तुम्हाला सांगतोय कारण बऱ्याच पोरांना जे संख्या वाचन करता येतं, काही अडचण नाही. कशी अडचण नाही? बघा सर, हे एकक, दशक, शतक म्हणजे हे झाले 837. बघा बरं का, सेपरेट. बर, हे झाले सर 45,000. मग एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. तर याचं वाचन काय येणार? 12 लक्ष 45 हजार 837. म्हणजेच काय?
की तुम्हाला ज्यावेळेस जगातली कोणतीही संख्या भारतीय पद्धतीत वाचायची असेल तर तुम्हाला उजवीकडून 3 अंक सोडायचेत, परत 2 अंक सोडायचेत, परत 2 अंक सोडायचेत. हाच फॉर्मॅट फॉलो करायचा. आता बघा बरं, समजा एखादी संख्या लिहिली मी 2 5 2 8 3 4 8 2 8. काय फंडा? फंडा काय? उजवीकडून किती अंक सोडा? 3. 3 नंतर 2, परत 2, परत 2, परत 2, परत 2. जिथपर्यंत येईल तिथपर्यंत. उजवीकडून 3 अंक सोड दे भाऊ, परत 2 अंक सोड दे भाऊ, परत 2 अंक सोड दे भाऊ. बरोबर? मग 3 अंक सोडले, 2 सोडले, 2 सोडले, 2 सोडले. वाचन कसं करायचं? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. दशकोटी म्हणजेच काय? 25 कोटी. किती होणार आहे आता? हे 25, 28 लक्ष, 28 लक्ष, 25 कोटी 28 लक्ष, 34,800 828 पहा 828. बरोबर आहे? बरोबर आहे का? म्हणजेच काय? संख्या वाचन करताना भारतीय नंबर पद्धतीत काय करतो? उजवीकडून किती अंक सोडायचे? 3, परत 2, परत 2. हाच फॉर्मॅट फॉलो करायचा आहे. क्लिअर? मग काय काय पाहिलं आपण? सर आपण पाहिलं जगामध्ये किती अंक आहे? 10 अंक आहे. एकापेक्षा जास्त अंक आले की संख्या तयार होते. संख्या कमीत कमी एक अंकी, जास्तीत जास्त किती अंकी माहिती नाही. संख्याचे 2 रूप आहे सर, एक धनात्मक आहे, एक ऋणात्मक आहे. त्याच्यानंतर संख्यावर किती लिखाण आहेत? 3 प्रकारचे लिखाण आहेत. एक देवनागरी आहे, दुसरं इंग्रजी आहे, तिसरं रोमन आहे. चौथं पाहिलं सर, संख्या वाचन 2 पद्धतीत आहे, एक भारतीय आहे, एक इंटरनॅशनल आहे. क्लिअर आहे? क्लिअर आहे? डोक्यात गेलं का? गेलं का? गेलंच पाहिजे भाऊ, गेलंच पाहिजे. क्लिअर? क्लिअर? चालायचं पुढे? चलो नेक्स्ट. मग आता पुढं काय बघायचं सर? तर पुढं तुम्हाला सांगतो, मला सांगा लहानात लहान आणि काय रे बाबा? मोठ्यात मोठी. लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या म्हणजे काय? की लहानात लहान इकडे लिहितो 1 अंकी, इकडे लिहितो 2 अंकी, इकडे लिहितो 3 अंकी, इकडे लिहितो 4 अंकी, इकडे लिहितो 5 अंकी, इकडे लिहितो 6 अंकी. बरोबर आहे? लहानात लहान. लहानात लहान म्हटलं की 1 न सुरुवात करायची, म्हणजे लहानात लहान 1 अंकी 1 आहे. लहानात लहान 1 अंकी 1 आहे. मोठ्यात मोठी म्हटले की सुरुवात करायची 9 ने. लहानात लहान 1 अंकी 1 आहे, मोठ्यात मोठी 1 अंकी 9 आहे, परत 2 अंकी 11 नाही भाऊ. तुमच्या डोक्यात 11 चालू असेल, 11 नाही. 1वर 1 0 10. 3 अंकी परत 100, 4 अंकी परत 1000, 5 अंकी परत 10,000 आणि 6 अंकी परत 1,000, 1,00,000. बरोबर? मग मोठ्यात मोठीला काय सर? लिहा 9, 99, 999, 9,999, 99,999, 9,99,999. बरोबर आहे का? बरोबर आहे का? पटतंय का? म्हणजे लहानात लहान संख्या विचारली, किती अंकी विचारू द्या. आता इथं टेबल बनवलं आपण. पुढच्या ह्याच्यात आपण डायरेक्ट प्रश्न बघूया. हे कळालं सगळ्यांना? हे कळालं नक्की? चालायचं पुढे मग? चलो आता पुढं बघा बरं. समजा मी जर म्हणलं 5 नाही,
8 अंकी लहानात 8 अंकी लहानात लहान संख्या 8 अंकी लहानात लहान संख्या लिहायची आपल्याला बरं का. म्हणजे याचा अर्थ एक लिहायचा, एक लिहिला, किती अंकी विचारली 8, एक उडवायचा म्हणजे किती 7 उरले ना अंक. म्हणजे 7 शून्य त्याच्यावर द्यायचे. कसे 1 2 3 4 5 6 7. पटतंय का. लहानात लहान 8 अंकी. बघा अंक 8 झाले का. 1 2 3 4 5 6 7 8 झालेत सर 8. झालेत सर 8. क्लिअर. जर मी हाच प्रश्न असा लिहिला 8 अंकी मोठ्यात मोठी, 8 अंकी मोठ्यात मोठी, म्हणजे किती वेळेस 9 लिहायचेत मग 1 2 3 4 5 6 7 8 9. करेक्ट आहे. म्हणजे 8 अंकी मोठ्यात मोठी ही, त्याच्यानंतर 8 अंकी लहानात लहान ही. लहानात लहान संख्या विचारली 1 लिहायची आणि मग 0 द्यायचे. मोठ्यात मोठी विचारली 9 लिहित जायचे, 9 लिहित जायचे. म्हणजे जगामध्ये 8 अंकी मोठ्यात मोठी संख्या ही आहे, जगामध्ये 8 अंकी लहानात लहान संख्या ही आहे. क्लिअर आहे. क्लिअर आहे का. पटतंय का. नक्की का. डोक्यात जातंय का. गेलंच पाहिजे. चालायचं मग पुढे. चालायचं नक्की. चलो नेक्स्ट. काय विचार बा पुढं. सर पुढं तुम्ही काय सांगणार आहे. तर पुढं मी हे सांगणार आहे की दिलेल्या अंकापासून लहानात लहान, दिलेल्या अंकापासून लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या, दिलेल्या अंकापासून लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या. आता समजा मी इथं लिहिलं. काय लिहिलं रे बाबा. एक बेसिक प्रश्न लिहितो पहिला. 5 2 1 4 या अंकापासून तयार होणारी मोमो म्हणजे मोठ्यात मोठी संख्या कोणती. संख्या कोणती. काय लिहिलं वाचा. 5 2 1 4 या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती. कोणती संख्या आहे. मग काय करायचं सर. तर मला एक सांगा. मोमो मोठ्यात मोठी, मोठ्यात मोठी संख्या लिहिताना काय करायचं माहिती तुम्हाला. पायऱ्या उतरणे म्हणजेच काय उतरता क्रम. मोठ्याकडून छोट्याकडे. मोठी कोण आहे रे बाबा. मोठी 5 आहे. नंतर कोण आहे 4 आहे. नंतर कोण आहे 2 आहे. नंतर कोण आहे 1 आहे. म्हणजे मोठ्यात मोठी लिहिताना कोणता क्रम मांडायचा. उतरता क्रम. कोणता क्रम मांडायचा. उतरता क्रम. पटतंय माझं म्हणणं. आणि ल लहानात लहान लिहिताना 1 2 4 5 कोणता क्रम मांडायचा. चढता क्रम. चढता क्रम. समजते. म्हणजेच काय की जगामध्ये तुमच्या समोर अंक आहे आणि त्या अंकापासून तुम्हाला लहानात लहान संख्या तयार करायची, मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. तर मोठ्यात मोठी संख्या तयार करताना उतरता क्रम लिहायचा आहे आणि लहानात लहान संख्या तयार करताना चढता क्रम लिहायचा आहे. हे पटलं सगळ्यांना. हे डोक्यात गेलं. मग गडबड कधी होती माहिती तुम्हाला. गडबड होती अंड्याने एंट्री केल्यावर. अंडा म्हणजे काय. शून्यानं एंट्री केल्यावर. शून्यानं एंट्री केल्यावर. बघा पुढचं उदाहरण बरं का लगेच. काय विषय पुढचा. समजा प्रश्न दुसरा आहे. 8 3
0,9 यांच्यापासून काय करायचं आपल्याला, मोमो आणि काय ल म्हणजे लहानात लहान, मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या. मग मोठ्यात मोठी कशी रे बाबा? मग कोण आहे मोठी? 8 आहे, नंतर कोण आहे 9 आहे, नंतर कोण आहे 3 आहे, नंतर कोण आहे 0. म्हणजे मोठ्यात मोठीला टेन्शन नाही, उतरता क्रम, उतरता क्रम. बरोबर आहे. आता लहानात लहान, लहानात लहान लिहिताना माहिती ना, माहिती आहे मला की कोणता क्रम असला पाहिजे, चढता क्रम. कोणता क्रम असला पाहिजे? चढता क्रम. बरोबर आहे की नाही? मग चढता क्रम म्हणजेच काय की सगळ्यात लहान संख्या 0. बर, 0 जर सुरुवात केली तर त्या संख्येला काही महत्व आहे का रे? काहीच नाही. 0 जर सुरुवात केली तर तिला काही महत्व आहे का? नाही. मग अशा वेळेस काय करायचं, 0 हा दुसऱ्या स्थानी ठेवणे. 0 हा दुसऱ्या स्थानी ठेवणे म्हणजेच काय की सगळ्यात पहिले लहाना 0 आहे, पण 0 आपल्याला ठेवायचं नाही. ठेवायचं कोण आहे? मग 3. मग 3 नंतर 0, 3चा 0चा विषय संपला. मग ठेवायचा 8 आणि मग ठेवायचा 9. हा झाला चढता क्रम. म्हणजे 0 एंट्री जर केली रे बाळांनो, 0ला आपल्याला दुसऱ्या स्थानावरती ठेवायचं. 0ला आपल्याला दुसऱ्या स्थानावरती ठेवायचंय. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की गेलंच पाहिजे. क्लिअर आहे? मग समजलं सगळ्यांना? लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या कशी लिहायची हे कळालं? याच्यात काही डाऊट आहे का? नाही. चला मग नेक्स्ट काय सर, काय सांगणार आहे तुम्ही? तर नेक्स्ट सांगणार आहे मी 1 ते 100चा विषय. 1 ते 100 मधील संख्यांचा विषय. बरोबर आहे का? मग 1 ते 100 मध्ये किती अंक आहेत? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. एकूण अंक 10 आहे. मग परीक्षेमध्ये कोणते प्रश्न येतात माहिती आहे तुम्हाला? की 1 ते 100 या संख्यांमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो, 1 हा अंक किती वेळा येतो, 2 ते 9 हे अंक किती वेळा येतात. म्हणजे उजळणी लिहायची 1 पासून 100 पर्यंत आणि त्याच्यात पाहायचं बाबा 1 किती वेळा येतो, 2 किती वेळा येतो, 3 किती वेळा येतो. मग एवढा वेळ आहे का आपल्याकडे? एवढा वेळच नाहीये. मग काय करायचं बघा, तर ज्याला पटत नाहीये मी जे सांगतोय त्याने काय करायचं, लिखाण करायचं, घरी जाऊन लिखाण करायचं, पाहायचं. मी सांगतो तुम्हाला 0 हा अंक येतो 11 वेळा, 1 हा अंक येतो 21 वेळा आणि 2 ते 9 हे प्रत्येकी येतात 20 वेळा. किती वेळा? 20 वेळा. याचा अर्थ काय सर? याचा अर्थ हा आहे की 1 ते 100 मध्ये जर आम्ही उजळणी लिहिली तर 0 हा अंक येतो 11 वेळा, 1 हा अंक येतो 21 वेळा, 2 ते 9 प्रत्येकी येणार 20 वेळा. प्रत्येकी येणार 20 वेळा. पटतंय? मग काय बघितलं आपण अंकगणिताच्या ओळखमध्ये? सर सुरुवातीला बघितलं आपण जगामध्ये एकूण 10 अंक आहे 0 पासून 9 पर्यंत. एकापेक्षा जास्त अंक सोबत आले की संख्या तयार होते सर. त्यानंतरचा पॉइंट आपण बघितला की हे ज्या संख्या आहेत त्याचे 2 रूप आहेत, एक धनात्मक आहे, एक ऋणात्मक आहे. त्यानंतर संख्या वाचन 3 प्रकार, संख्या लिखाण 3 प्रकारात आहे, देवनागरी, इंग्रजी, रोमन. संख्या लिखाण 2 प्रकारात, एक भारतीय, एक इंटरनॅशनल. भारतीय नंबर पद्धतीत उजवीकडून 3 अंक सोडायचे, परत 2 सोडायचे. या पद्धतीत आपण सगळं बघितलंय. क्लिअर आहे का? कुणाला काही डाऊट आहे का? डाऊट असेल तर लगेच कळवायचा. पटतंय? नक्की? व्हेरी गुड. मग आता संख्या ज्या आहेत ना कोणत्या बी जगातल्या, म्हणजे त्याचं जे संख्या लिखाण करताना ना आपल्याला काय महत्वाचं माहिती का, की किमती, संख्यांच्या किमती. बघा बरं का, संख्या किंमत.
संख्या किंमत. संख्या किंमत काय भानगड आहे सर? म्हणजे संख्येच्या किमती कशा लिहितात? तर संख्येच्या किमती एक साध्या, दुसरा आहे घातांकित स्वरूपात, आणि तिसरं आहे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. मग संख्या किंमत मध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, कोणताही प्रश्न जर लिहिला तर संख्या किमती दोन प्रकारच्या आहेत. एक आहे स्थानिक आणि दुसरं काय आहे? दर्शनी. समजून घ्या. स्थानिक किमतीला इंग्रजीत म्हणतात प्लेस व्हॅल्यू, दर्शनी किमतीला इंग्रजीत म्हणतात फेस व्हॅल्यू. काय म्हणतात? फेस व्हॅल्यू. काय असतं स्थानिक आणि दर्शनी? म्हणजे की कोणतीही संख्या लिहिली, समजा मी संख्या लिहिली 25, 1, 2, 3, करेक्ट आहे का? मग हिचं वाचन कसं असतं माहिती का? वाचन करत असताना बघा, वरच्या बाजूला इकडच्या बाजूला लिहितोय मी की सगळ्यात इकडं असतं कोणतं स्थान? ए म्हणजे एकक, नंतर असतं द म्हणजे काय? दशक, नंतर असतं श म्हणजे काय? शतक, नंतर असतं हजार, नंतर असतं दशहजार, नंतर असतं लक्ष, नंतर असतं दशलक्ष, कोटी, दशकोटी, हे चालूच असतं. अर्व, खर्व, निखर्व, हे खूप वेगवेगळे शब्द आहेत, हे चालूच असतात. बरोबर? मग काय करायचं माहिती तुम्हाला सांगतो. ही जी संख्या आहे याच्या दोन किमती, एक स्थानिक एक दर्शनी. करेक्ट आहे. स्थानिक आणि काय? दर्शनी. तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहे कोणती किंमत? स्थानिक किंमत. कोणती किंमत? स्थानिक किंमत. बघा काय स्थानिक किंमतीचा विषय की प्रश्न पाहिला बरं का, 25,152 या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहा. काय म्हणणं आहे? 25,152 या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहा. काय अर्थ माहिती का? बघा, सगळ्यात पहिले संख्या लिहितो 2, 5, 1, 5, 2. बरं, प्रत्येकाचं स्थान आहे, याचं वैयक्तिक स्थान आहे, याचं नाव आहे एकक, याचं वैयक्तिक स्थान आहे, याचं नाव आहे दशक, याचं वैयक्तिक स्थान आहे, याचं नाव आहे शतक, याचं वैयक्तिक स्थान आहे, याचं नाव आहे हजार, याचं वैयक्तिक स्थान आहे, याचं नाव द म्हणजे दशहजार. बरोबर? मग प्रत्येक अंकाला स्वतःची एक किंमत आहे. कशी किंमत आहे सर? आता हा जो 2 आहे ना, हा 2 एकक स्थान म्हणजे गुणिले 1, म्हणजे 2ला 1 न गुणलं 2. तसंच दशक स्थान म्हणजे गुणिले 10, म्हणजे 5ला 10ने गुणलं 50. शतक स्थान म्हणजे गुणिले 100, म्हणजेच एकाला 100ने गुणलं 100. हजार स्थान म्हणजे गुणिले 1000, म्हणजेच किती? 5000. आणि दशहजार म्हणजे गुणिले 10,000, म्हणजेच ही किंमत आहे 20,000. पटतंय? म्हणजेच काय की जगामध्ये ज्या स्थानिक किमती आहेत त्या स्थानिक किंमत प्रत्येक अंकाची ही वेगळी आहे, ती वेगळी वेगळी किंमत आपण लिहिली. बरोबर आहे? मग पुढं काय? यांची जर बेरीज केली ना तर बेरीज किती येते? 25,152. पहा, आता हे 2 आहे, बरोबर आहे? हा, 2ची किंमत किती आहे? 20,000 आहे, प्लस
पाचाच किती रे भाऊ 5000 आहे, प्लस एकाची किती रे भाऊ 100 आहे, आणि प्लस पाचाच किती आहे 50 आहे, प्लस दोनाच किती आहे 2 आहे. बेरीज करा बरं. 20,000 आणि 5,000 झाले 25,000, 25,000 आणि 100 झाले 25,000 100, 25,000 आणि 25 100 आणि 50 झाले 25,150. म्हणजेच याचं उत्तर किती 25,152. 25,152 जे की वरती किंमत आहे. पटतंय का? पटतंय का? म्हणजेच काय, शॉर्टकट जर वापरायचा तर डायरेक्ट हा 2 आहे, दोनाच्या पुढे एक बी शून्य नाही, याची किंमत 2 आहे. हा 5 आहे, पाचाच्या पुढे एक अंक आहे म्हणून याची किंमत 50 आहे. हा 1 आहे, एकाच्या पुढे 2 अंक आहे म्हणून याची किंमत 100 आहे. हा 5 आहे, पाचाच्या पुढे 3 अंक आहे म्हणून याची किंमत 5,000 आहे. हा 2 आहे, दोनाच्या पुढे 4 आहे म्हणून याची किंमत आहे 20,000 आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? म्हणजेच काय, स्थानिक किंमत तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. बघायच तुम्हाला पुढच्या उदाहरणात लगेच एक संख्या लिहितो, आपल्याला तिची स्थानिक किंमत लिहायची. 2 5 4 8 3 2 1 यांच्या अंकांची स्थानिक किंमत लिहा. यांच्या अंकांची स्थानिक किंमत लिहा. मला सांगा, समजा 25 4 8 3 2 1 सांगायचं आम्हाला. एक ची स्थानिक किंमत 1, दोनाची, दोनावर आता दोनाच्या पुढे एकच अंक आहे ना म्हणून 20, याची किती येणार, तीनाच्या पुढे 2 अंक 300, याची किती येणार, 8च्या पुढे 3 अंक म्हणजे 8,000, याची किती येणार, 4च्या पुढे 4 अंक म्हणजे किती हजार रे भाऊ 40,000, याची किती येणार, 5च्या पुढे 5 अंक 1 2 3 4 5, आणि दोनाच्या पुढे किती अंक 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. पटतंय? डोक्यात जाते नक्की? हा, मला माहिती काय डोक्यात, सर एखादा जर अंडा असला मग 0 असला त्याची किंमत 0च, त्याची किंमत काय 0च. पटतंय? पटतंय? याला काय म्हणतात, कोणती किंमत, स्थानिक किंमत. स्थानिक किंमत. मग स्थानिक किंमतीत बदल कधी होतो? बदल कधी होतो पहा. बदल होतो तेव्हा जेव्हा संख्या समजा मी लिहिली 245.28, बरोबर. मग आता दशांशानंतर याचा वेगळा विषय, दशांशाच्या आधी याचा वेगळा विषय. पहिले अर्थ समजून घ्या. 245 हा वेगळा घटक, 0.28 हा वेगळा घटक. 245 ला जसं आपण मागे सोडवलं तसंच सोडवा. मला सांगा, 5ची किंमत 5, 4ची किंमत 40, 2ची किंमत 200. लेफ्ट साइड अशी सोडवायची, लेफ्ट साइड अशी सोडवायची. राईट साइड कशी सोडवायची? राईट साइड अशी सोडवायची की आता हा 2 लिहून घ्यायचा, पॉइंट देऊन घ्यायचा, इथं 0 द्यायचा. म्हणजे दशांशानंतर येणाऱ्या 2ची स्थानिक किंमत किती, 0.2. तसंच दशांशानंतर येणाऱ्या 8ची स्थानिक किंमत 8 लिहून घ्यायचा, 0.08. 0.08. पटतंय का? पटतंय का? इतकं इझी आहे, इतकं इझी आहे. क्लिअर आहे का? डोक्यात चाललंय का? यस ऑर नो? यस, गेलंच पाहिजे. मग काय विषय सर, समजा आता इथं संख्या लिहिली, काय लिहिली, 252.821, आणि आता याच्या स्थानिक किमती लिहायच्यात. मला सांगा, मग 2ची स्थानिक किंमत 200, 5ची 50, 2ची 2, बरोबर आहे. आता उजव्या बाजूला याची किती 0.8, याची किती 0.02, आणि याची किती 0.001. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? पटतंय का? पटलंच पाहिजे. ह्या झाल्या स्थानिक किमती, ह्या झाल्या स्थानिक किमती. मग
आता बरेच परीक्षेत काय होतं, या 8ला काय लिहितं माहिती का, 8 गुणिले 10चा वजा 1 घात. याला लिहितात 2 गुणिले 10चा वजा 2 घात. याला लिहितात 1 गुणिले 10चा वजा 3 घात. याचाही अर्थ तोच आहे बरं का. म्हणजे पॉईंट नंतर जेवढे अंक आहे तेवढं डोक्यावरती घातल्याचं. घातांक टॉपिकमध्ये ते मी घेणारच आहे. पण सध्या जे आहे तर याचा विषय असा आहे, कोणाचा, स्थानिक किमतीचा. क्लिअर आहे? क्लिअर आहे? नक्की डोक्यात चाललं गेलंच पाहिजे. मग आता पुढं कोणती किंमत उरली कोणती किंमत? दर्शनी किंमत. दर्शनी किंमत. मग दर्शनी किंमत म्हणजे इथं लिहितोय पद्धतशीर, जशाला तसे. जशाला तसे म्हणजे त्याचा अर्थ जे दिसतंय भाऊ, जे दिसतंय तेच. जे दिसतंय तेच. जर मी इथं लिहिलं 25,181, तर या 1 ची दर्शनी किंमत 1च, 8ची 8च, 1ची 1च, 5ची 5च, 2ची 2च. सेम टू सेम. सेम टू सेम. सेम टू सेम. पटतंय का? पटतंय का? म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे जे दिसतंय ते, भले पॉइंट नंतर राहो पॉइंटच्या आधी राहो, काही फरक पडत नाही. काही फरक पडत नाही. क्लिअर आहे? क्लिअर आहे? डोक्यात चाललंय का? गेलंच पाहिजे. तर बघा, अंकगणिताच्या ओळखीमध्ये स्थानिक किंमत, दर्शनी किंमत इथपर्यंत हा आपला शेवटचा घटक होता. आणि याच्या पुढे काय विषय माहिती का, की जगामध्ये ज्या संख्या आहेत ना बाळांनो, या संख्या याच्या किती क्रिया आहेत? 4. पहिली क्रिया कोणती रे बाबा? बेरीज. दुसरी क्रिया कोणती? वजाबाकी. तिसरी क्रिया कोणती? गुणाकार. आणि चौथी क्रिया कोणती रे बाबा? भागाकार. करेक्ट का? म्हणजेच काय, संख्यावरती किती क्रिया आहेत? 4. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि काय? भागाकार. तर नेक्स्ट लेक्चरला आपण या क्रिया बघणार आहोत, 4ही पण, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि काय? भागाकार. तर अंकगणिताची ओळख हा पार्ट आपला इथं संपलाय.